सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। माजी विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे यांची कन्या कोमल दत्ताभाऊ सागरे हिचा आज वाढदिवस अनोख्या पद्धतीने आज साजरा करण्यात आलेला आहे। चिमुकल्यांसोबत हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। कोमल ही द आर्ट ऑफ लिव्हिंगचं देखील काम करते आणि त्या माध्यमातून मुलांना देखील छान छान संस्कार देण्याचं देखील काम करते आणि अशा या मुलीचा आज वाढदिवस आहे। हा वाढदिवस नक्की कशा पद्धतीने साजरा केलाय याविषयीची अधिक माहिती घेऊया। Happy birthday to you. Happy birthday, dear Komal. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Komal. Happy birthday to you. कोमल आता आपल्या सोबत आहेत। आपण तिच्याकडून जाणून घेतोय। काय सांगशील कोमल, तू एवढी डॅशिंग विविध क्षेत्रामध्ये कार्य करते, द आर्ट ऑफ लिव्हिंगचं देखील कार्य करते आणि आज मम्मी पप्पांनी तुझ्यासाठी हा खास वाढदिवस अरेंज केला, काय सांगशील? सो मी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर आहे। आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये एक कोर्स आहे बालचेतना। हा कोर्स मी ह्या मुलांसाठी घेतला। ही मुलं मार्शल आर्ट एक्सपर्ट आहेत आणि हे अशा बॅकग्राऊंडमध्ये येतात जे खूप स्ट्रॉंग नाही आहे, पण तरीही त्यांचे संस्कार एवढे चांगले आहेत आणि ते संस्कार मला असं वाटलं की त्यांनी पुढे न्यावे, तर आपण त्या एक कोर्सचा फॉलोअप घ्यायचं ठरवलं। हे मी माझ्या पप्पांना सांगितलं की मला माझ्या फ्रेंड्सबरोबर बर्थडे सेलिब्रेट करण्यापेक्षा ह्या मुलांबरोबर करायला आवडेल आणि माझ्या पप्पांनी एवढी सुंदर अरेंजमेंट केली। माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मला थँक्यू म्हणायला आवडेल। मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलं की तुम्ही मला गिफ्ट्स आणण्यापेक्षा तुम्ही ह्या मुलांसाठी गिफ्ट्स आणा आणि प्रत्येकाने त्यांच्यासाठी खूप छान क्यूट गिफ्ट्स आणलेत। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझ्या पप्पांना मी सांगितलेलं याचं स्वरूप अगदी साधारण ठेवण्यासाठी, पण तरी त्यांनी लार्जर दॅन लाईफ सेटअप इकडे क्रिएट केला। जितेंद्र बुरुक काकांना बोलवलं ॲज अ सिंगर। सो मी सगळ्यांची खूप धन्यवादी आहे। थँक्यू सो मच। गॉड ब्लेस यू ऑल। पण आज तू बघितलं तर आज सगळेजण, आताची पिढी जर बघितली तर वेगळ्या पद्धतीचा वाढदिवस, तामझाम वगैरे असा हा वाढदिवस आवडतो आणि तू या चिमुकल्यांबरोबर वाढदिवस सेलिब्रेट करत असताना मनात काय भावना होती आणि जेवढे कुणी इथे तुला सगळेजण सरप्राईज द्यायला आले होते, कुणी शुभेच्छा द्यायला आले, त्यांना काय सांगशील? मी हेच सांगेन की हे आपलं फ्युचर आहे आणि ह्या मुलांनी जर आत्तापासून मेडिटेशन केलं तर आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारचे इमोशन्स हँडल करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो। आणि मला असं वाटतं की माझा हा बर्थडे मी कुठे 5 स्टारमध्ये सेलिब्रेट करण्यापेक्षा किंवा कुठे अब्रॉडला जाऊन सेलिब्रेट करण्यापेक्षा I think this could be the best birthday celebration. Yes, and I'm very happy with this kind of celebration. I will continue doing this. नक्कीच आपण बघितलं कोमल ही तसे बघायला गेलं तर तिच्या वयानुसार ती खूप छोटीशी आहे आणि तरीही ती आज समाजाला एक मेसेज देऊ इच्छिते। मेडिटेशन सर्वांनी केलं पाहिजे, आत्ताच्या पिढीला याची गरज आहे। हा मेसेज देत आज कोमलनी तिचा वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे आणि असाच वाढदिवस प्रत्येकाने सेलिब्रेट करावा अशी देखील कोमलची इच्छा आहे। कोमल, आतापर्यंत तू बघितलं तुझं जे आयुष्य आहे, तू या आयुष्यामध्ये विविध टप्प्यांवरती प्रत्येक गोष्टीत असेल, म्हणजे तू कार चालवण्यात असेल, बाईकमध्ये, हे तर सर्वच जण करतात, परंतु ज्यावेळेस तू मुलांना संस्कार देते ते तुला किती टफ जातं? ॲक्च्युली खरं सांगायचं तर ही मुलं खूपच डिसिप्लिन होती आणि ह्याचं श्रेय जातं माझ्या भावाला मोहित ह्यांना खूप छान सांभाळतोय, त्यांना मार्शल आर्ट शिकवतोय आणि ह्या माध्यमातून पप्पा पण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात। सो मी असं म्हणेन की यांनी मला बिलकुल टफ टाईम नाही दिला, खूप छान त्यांना जे पण शिकवण दिली त्यांनी ती लक्षात ठेवली। सो मला खूप आवडलं आणि असंच जर मुलं असतील तर आपण फ्युचर बघू शकतो आपल्या देशाचं काय असू शकतं। सगळ्यांनी मला इतक्या छान शुभेच्छा दिल्या, एवढे एफर्ट्स घेतले मुलांना इकडे येऊन भेटण्यासाठी आणि कार्यक्रम हा केला। मी त्यांच्या सगळ्यांची मनापासून आभारी मानते। थँक्यू सो मच। आज इथे गोगटे प्रशालेमध्ये कोमल दत्ताभाऊ सागरे आज हिचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा केला। आज इथे छोटे मुलं जी कराटे खेळतात, चांगल्या पद्धतीने तिचं कराटे खेळून त्यांच्या मुलांसमोर आज तिने वाढदिवस साजरा केला। आज तिने त्या मुलांसाठी प्रात्यक्षिक याने म्हणजे मेडिटेशन, आध्यात्मिक त्यांचा प्रोग्रेस कसा होईल याच्यावरती लेक्चर देऊन आज तिने वाढदिवस साजरा केला आहे। खूप चांगल्या पद्धतीने हा वेगळा कन्सेप्ट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा तिने वाढदिवस साजरा केला। मी दत्ताभाऊ आणि कोमल
आज तिच्या सर्व मित्रपरिवार, तिचे फ्रेंड सर्कल खूप इकडे आलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने खूप इथे वाढदिवस साजरा झाला. त्याबद्दल तिला वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सागरे परिवाराचा खूप आभारी आहे. सगळ्यात खूप आनंदाचा दिवस आहे. आमच्या सगळ्यांची लाडकी कोमल दिदी दत्ताभाऊ सागरे हिचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने तिने साजरा केला. गेले 5 दिवस श्री रविशंकरांच्या माध्यमातून लहान मुलांसाठी तिने मेडिटेशन शिबिर, योगा शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं. आज या ठिकाणी आम्ही देखील सर्वजण काही प्रमाणात काही वेळ योगा केला, राम ध्यान केलं आणि त्यानंतर आमचे जितेंद्रदादा भुरुक नेहमीप्रमाणे त्यांनी सर्वांनी आम्हाला मनसोक्त नाचवलं. अशा या अभिनव उपक्रमासाठी कोमल दिदी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू आम्हाला सगळ्यांना योगाकडं आणि फिटनेसकडे वळवतेस. तुझे मनपूर्वक आभार आणि तुझ्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण हो. तुला दीर्घायुष्य लाभो ही साईंचरणी प्रार्थना. आज कोमलचा वाढदिवस आहे आणि आपण तिचे माता पिता. तिने विविध क्षेत्रांमध्ये ती वेगवेगळं कार्य करते. डॅशिंग पण आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून देखील विविध कामं ती करते. मुलांना संस्कार द्यायचं पण काम करते आणि त्या मुलीला तुम्ही संस्कार दिले. काय सांगाल तिच्याविषयी? मला खूप आनंद आहे. माझं भाग्य आहे की अशी मुलगी मला लाभलेली आहे आणि भारतात नाही विदेशात तिचं नाव निघतंय. हे माझ्यासारखं भाग्य नाही आणि मला त्यासाठी मी एकच कर तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीप कहू या तारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरी लाडली वारी, तुझे सूरज कहू या चंदा. हात खूप आडतो आणि विशेष म्हणजे श्री श्री रविशंकर गुरु हे तिला आशीर्वाद स्वतःहून तिला देतात. आम्हाला भाग्य आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आज ती मुलगी आहे आणि तिचं देशात नाव आहे. हे मला खूप भाग्य आहे आणि मला आनंद वाटतो. ती माझ्यासारखीच लोकांची सेवा करते. तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं एक आई म्हणून आज तिने एवढं जे नाव उज्ज्वल केलंय आणि विविध कार्यात देखील असते, काय सांगाल? जीवनाचं सार्थक वाटतंय मला. माझ्या पोटी एक अशी मुलगी कुणी जन्माला आली आहे, मी त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की एवढे सारे गुण, एवढे चांगले गुण घेऊन येणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे. एक असं पवित्र आत्मा आहे ज्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत देवाने. सगळं भरभरून चांगलं दिलं आहे, सगळं चांगलं होणार ह्याची प्रचिती दिली आहे सदैव. तिचं भविष्याचं कल्याण हो हेच परमेश्वराला सांगणं, हेच ती परमेश्वराला मागणं की गुरुचं सदैव तिला सानिध्य लाभो, तिचं जीवनाचं सार्थक हो, हीच एका आईची इच्छा आहे. Hi, I'm Ritu and I have known Komal for 15 years and today we completed 15 years of our friendship. It's been a roller coaster of a journey. It's so amazing to see Komal rising from a kid to finally being mature and celebrating her birthday. As far as I've now known Komal, she has evolved so much. Also that the Komal that I knew was pretty much little self-centered. Now I've seen her being given so much to the society. I feel so good that I've been a part of her journey. Thank you. सो आज कोमलच्या वाढदिवसामुळे आपण सगळे एकत्र जमलो आहे आणि तिचा वाढदिवस आहे. पण हा दिवस असा आहे की जसं काही आमचाच वाढदिवस आहे, तर आम्ही सगळे मिळून असं सेलिब्रेट करतो. आणि कोमलला खूप खूप शुभेच्छा. कोमल खूप लोकांना इन्स्पायर करत आली आहे. फिटनेस असो किंवा तिच्या ट्रॅव्हलिंग जर्नी असो, डेअरिंग बाजपणे कसं लाईफमध्ये जगायचं त्याच्यासाठी भरपूर काही लोकांना इन्स्पायर करते आणि ते असं सगळ्यांना इन्स्पायर करत राहणार आहेत, काही शंकाच नाही. आणि खूप खूप शुभेच्छा आणि लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू. मी ॲक्च्युली तिला 2 वर्ष झाले तेव्हापासूनच ओळखतो. खूप डायनॅमिक मुलगी, खूप वेगळी मुलगी. मी आतापर्यंत खूप लोकांसोबत काम केलं, खूप लोकांसोबत सेवा केली, पण कोमलसोबत जेव्हा सेवा केली तर एक वेगळी मजा येते. कारण ती अशी हरत नाही लवकर. कुठली म्हणजे छोटी गोष्ट असेल तरी ती पूर्ण 100% देऊन ते काम करूनच घेते आणि एकदम वेगळीच आहे. कुठल्याही छोट्या मुलांसोबत असेल, मोठ्या मुलांसोबत असेल, प्रौढ लोक असेल, सगळ्यांसोबत मिक्स होणार, एन्जॉय करणार आणि सगळ्यांना हसून खेळून एकदम मजा करणार.